नाशिक सुसंस्कृत शहराला अंधश्रद्धेच्या विळख्यात ओढण्याचा घृणास्पद प्रयत्न समोर आला आहे। कलानगर परिसरात जादूटोण्याच्या नावाखाली कुटुंबावर सातत्याने मानसिक हल्ले करत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अखेर कायद्याचा चाबूक दाखवला आहे। नोव्हेंबर 2025 पासून थेट 29 जानेवारी 2026 पर्यंत आकाश दिनकर साळवे या आरोपीने फिर्यादी शामराव छगनराव बिरारी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती, संशय आणि मानसिक त्रासाच्या गर्केत लोटले। घरासमोर, दुकानासमोर टाचणी टोचलेली लिंब, तांदूळ, सुपाऱ्या, तेजपत्र फेकून नुकसान होईल, अनर्थ घडेल असा भयान संदेश देत कुटुंबाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा प्रकार केवळ अंधश्रद्धा नव्हे, मानसिक छळ, दहशत आणि कायद्याला आव्हान देणारा गुन्हा असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे। अखेर त्या सततच्या त्रासाला वैतागून बिरारी कुटुंबियांनी मसरूळ पोलीस ठाण्यात ठाम भूमिका घेत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोपीला बेड्या ठोकल्या। या संपूर्ण प्रकाराचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अंधश्रद्धा पसरवण्यावर कठोरात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। मसरूळ परिसरातील एक नागरिक त्यांच्या घरासमोर आणि दुकानासमोर एक आकाश साळवे नावाचा एक मखमलाबाद मधील युवक आहे। तो नोव्हेंबर 2024 पासून मंतरलेले तांदूळ, सुपारी, नावं लिहिलेले तेजपत्त्याची पानं आणि टाचण्या टोचलेले लिंबू अशा वस्तू वेळोवेळी तो टाकत होता। त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो इसम या ठिकाणी लिंबू वगैरे टाकताना त्यांना दिसला आणि त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली। सदर फिर्यादीनुसार आम्ही गुन्हा नोंद क्रमांक 41/2026 मसरूळ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 3(2) अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यात आकाश याला आम्ही अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतली होती। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। तर माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये जो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही गुन्हेगारी नष्ट करण्याची जी आमची मोहीम आहे, या मोहिमेमध्ये फक्त बॉडी ऑफेन्सचेच क्रिमिनल नाही तर आम्ही अशा अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा करणारे क्रिमिनललाही आम्ही या ठिकाणी सोडलेलं नाहीये। गुन्हा करणारा तो गुन्हेगार कोणी असो तो गुन्हेगारच आहे आणि त्याला आम्ही कायद्याच्या बालेकिल्ल्यात सोडणार नाही। तर लोकांनीही या विज्ञान युगामध्ये अशा अनिष्ट प्रथांना भाळू नये आणि जादूटोण्यासारखे, मुटकरणीसारखे प्रकार या ठिकाणी करू नयेत, कारण तो कायद्याने तर गंभीर गुन्हा आहेच, पण तो एक सामाजिक गुन्हा देखील आहे। त्यामुळं परिसरातील नागरिकांनी कोणीही अशा जादूटोण्यासारख्या प्रथांना बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आमचं आव्हान आहे। लोकशास्त्र न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक।